विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी अंतर्गत वालिव येथील नाईकपाडा परिसरामध्ये आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे। मागील अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीमध्ये मयत व्यक्ती घेऊन येत असताना सुद्धा त्यांच्यासोबत येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहे, मरण यातना भोगाव्या लागत आहे। या ठिकाणी हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। युवा कार्यकर्ते जगदीश भोईर आणि महेश धनगर यांनी या विषयावर पाठपुरावा केला होता। या संदर्भात त्यांनी माजी आमदार राजेश पाटील यांची भेट घेतली होती, त्यांना सदरची बाब कळवली होती। त्या अनुषंगाने आमदार राजेश पाटील यांनी 2022-23 मध्ये आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या सदरची बाब निदर्शनास आणली। त्यावेळेला या स्मशानभूमीचा कामकाज लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु मागील प्रशासकीय राजवटीमध्ये कोणत्याही प्रकारची बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही, कोणत्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाही। त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिलेला आहे। आता नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून या प्रभागामध्ये निवडून आलेल्या निशाताई भोईर यांनी या सदरचा प्रश्न उचलून धरलेला आहे आणि या प्रश्नावर त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे। नेमकं आता त्यांचं पुढचं नियोजन काय असणार आहे आणि या स्मशानभूमी पूर्ववत व्यवस्थित कशी चालू आहे यासाठी त्यांचे नमस्कार। मी निक्षा जगदीश भोईर, प्रभाग क्रमांक 20 मधनं नगरसेविका आहे। ह्या स्मशानभूमीची तुम्ही अवस्था बघतच आहे कसं काय ते। मी याचा पाठपुरावा करून महानगरपालिकेमध्ये आमची महापौर आणि उपमहापौरांसोबत जी सभा झाली त्या सभेत मी त्यांना मोबाईलद्वारे या स्मशानभूमीचे सगळे फोटो दाखवून काय स्मशानभूमीची दुरवस्था आहे, या स्मशानभूमीमध्ये मुले जर कोणी मयत घेऊन आले तर जीवितहानी होऊ शकते, ते दाखवलं मी त्यांना पाठपुरावा आणि ह्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं ह्याच्यासाठी मी पाठपुरावा केला आहे। त्यावेळी मला महापौरांनी आश्वासन दिलं की तुम्ही पहिला पर्यायी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, पर्यायी काही व्यवस्था असेल ती करा, मग त्याच्यानंतर आपण ह्या स्मशानभूमीच्या 2 महिन्यात काम चालू करू। पर्यायी व्यवस्था तुम्ही कुठे केलेली आहे आणि ती किती महिन्यांसाठी असणार आहे? 2 महिन्यासाठी असेल आणि आम्ही पर्यायी व्यवस्था साईडला काम चालूही केलेलं आहे तिकडे। आता या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे, पर्यायी व्यवस्था तुमच्या मार्फत करण्यात तुमचं नियोजन सुरू आहे। आता तुम्ही पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे आणि कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? सांगायला गेलं तर ही स्मशानभूमी 90च्या दशकात बनलेली होती आमच्या ग्रामपंचायतच्या कालावधीत। त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षापासून हा स्मशानभूमीचा विषय प्रलंबित होता। ह्याची डिझाईन वगैरे फायनल होती, पण कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडत होती आणि ती इच्छाशक्ती आज आपल्या माध्यमातनं आपल्या नगरसेविका निशाताई यांनी पहिल्याच मीटिंगला या स्मशानभूमीचा विषय, या वालिव गावाचा पहिला प्रश्न कुठला मार्गी लावायचा तर तो स्मशानभूमीचा। पहिला त्यांच्या नगरसेवकांच्या मीटिंग मध्ये महापौर असतील, उपमहापौर असतील आणि त्याच्या अगोदर आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा, युवा नेते आमचे क्षितिजदादा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर सर्वात प्रथम वालिवचं कुठलं काम केलं जाईल तर ते स्मशानभूमीचं केलं जाईल। ह्याचं टेंडरची जी प्रोसेस आहे 2,65,00,000च्या वर जवळपास एक अंदाजे रक्कम ह्याला मंजुरी दिलेली आहे महापौरांनी। आणि त्यासाठी जर ही स्मशानभूमी तोडायची असेल तर त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था, तर पर्यायी व्यवस्थेचं पण काम देखील चालू केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने जेव्हा आता हे पहिलं टेंडर पास होईल ते आता यांचं बजेट सेशन आहे, बजेट सेशन मध्ये जवळजवळ महिना 1.5 महिना जाईल। आणि गेल्या कित्येक वर्षापासून पहिला जे आपले प्रशासकीय राजवटीत एकसारखं सांगितलं जात होतं की आता चालू होईल, नंतर चालू होईल, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, पण शेवटी तो जो शुभारंभाचा जो खरा नारळ जो कोणी फोडला असेल तर तो आपल्या नगरसेविका निशाताई यांनी फोडला आणि त्या अनुषंगाने आज हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। ही स्मशानभूमीची तुम्ही अवस्था बघितली, फारच दुरावस्था होती, लोकांचं खूप याच्यावर रोष होता। पण आज लोकनेते हितेंद्र ठाकूर असतील किंवा आपल्या वालिवचे माजी सभापती गोरकना साहेब असतील किंवा आमची युवा टीम असेल, सगळी जगदीश दादा आहे, महेश धनगर आहे, मी आहे, राजा मोहिते आहे, जयप्रकाश पाटील आहेत, हे सगळी आमच्या टीमनी वारंवार याचा प्रयत्न केला आणि शेवटी आज त्याला यश आलेलं आहे। वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आज जी काय पर्यायी व्यवस्था केलेली आहे ती कुठेतरी अपुरी पडणार आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं नियोजन केलं आहे का? जसं आपण ही पर्यायी जागा सुचवली त्याचं काम देखील चालू झालं, पण तशीच आपली पर्यायी व्यवस्था धुमाल नगरला
ही देखील स्मशानभूमी सुसज्ज आहे. थोडंसं रिपेअरिंगचं, जसं इथे रिपेअरिंगचं काम होतं तिथे थोड्या प्रमाणात आहे, पण ती देखील महिनाभरात ती स्मशानभूमी चालू होणार आहे. इकडची पर्यायी व्यवस्था झाली का लगेच ती देखील रिपेअरिंग करून तिथे कर्मचाऱ्यांचा जो शॉर्टेज आहे, कर्मचारी नेमण्यात येतील आणि तिकडची देखील स्मशानभूमी लवकरात म्हणजे महिन्याभरातच चालू होईल, जेणेकरून नवजीवन असेल, जयनगर पर्यंत इकडची ज्या लोकांना इथे जे मैत घेऊन यायला लागते, मग ते डायव्हर्शन तिथे केलं जाईल. या हिशोबाने धुमाळनगरची पण स्मशानभूमी लवकरात लवकर चालू करणार, ती पण महिन्याभरात. आता या धुमाळनगर परिसरामध्ये आपण आहोत. या स्मशानभूमीची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आता काय असणार आहे? तसं खरं सांगायला गेलं ना, तर ही फक्त नावापुरता ह्याचं उद्घाटन केलेलं 2018 साली. त्यावेळेस अपक्ष नगरसेवक आणि त्यांनी इथे बिलकुल फक्त नावापुरतं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर ही स्मशानभूमी चालूच झाली नाही आणि ती आजपर्यंत जसे ते तशा परिस्थितीत आहे. इथे मनुष्यबळ नाही, इथे लक्ष द्यायला कोणी कर्मचारी नाही. महानगरपालिकेने पण ही वास्तू बांधली आणि तशीच पडीक वास्तू राहून राहील. आता इथे बघायला गेलं, सांबरे कंपाऊंड आहे, सिंधुदुर्ग रहिवासी संघ आहे, रश्मी पार्क आहे, एव्हरशाईन नगरी आहे, नवजीवन आहे, शांतीनगर आहे, एवढा मोठा परिसर. जयनगर पर्यंत जर विचार केला तर हजारो लोक इथे राहतात, पण त्यांना पर्यायी व्यवस्थाच नाही. ही पर्यायी व्यवस्था इथे होती, पण याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे ही एवढी चांगली वास्तू पडीत राहिलेली आहे, धूळ कातरलेली आहे. म्हणून आता ज्या नगरसेवकांनी इथे काम नाही केलं, म्हणून आज जनतेने जो पर्यायी नगरसेविका दिली आपली निशा जगदीश भोईर, यांच्या मार्फत ही स्मशानभूमी लवकरात लवकर चालू करण्याचे निर्देश ताईंनी महापालिकेत महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. आणि इथे मनुष्यबळ तैनात करून ही स्मशानभूमी चालू करून इकडच्या हजारो लोकांचा जो समस्या आहे, म्हणजे ज्यांना वालीव गाठावी लागते, त्यांना ही जवळचा पर्याय सुचवून ही स्मशानभूमी चालू करण्यात निर्देश दिलेले आहेत. तर स्मशानभूमीची झालेली आहे, तर नागरिकांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं? आपण कित्येक वर्ष इथे राहतोय आणि आपली जी स्मशानभूमी आहे त्याची अवस्था बघितली तर फार गंभीर याची सारखी आहे. त्या आता आपले निशाताई आपल्या वसई विभाग महानगरपालिका निवडून आले, त्यांच्या माध्यमातून मला 1 महिना झाला असेल निवडून होऊन, तरी पण त्यांचं कामाचा जो असा, कारण वालीव पासूनचा जो रोड आहे तो पण त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि आज स्मशानभूमीचं जे काम करतायत हे चांगल्या प्रकारे काम करतायत. खरोखरच त्यांचं कौतुक करायला थोडं कमीच आहे आणि इथून पुढे त्यांनी असंच काम करावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? पर्याय व्यवस्था केली की चांगलीच काम केले रे अजून, कारण त्यावेळेला आपल्याकडे कसं एवढं लांब वालीव पासून जी स्मशान लोक येत होती त्यांना खूप त्रास होत होता, कारण त्यावेळेला पण पावसामधून येणं जाणं लोकांना हे तर परवडत नव्हतं आणि इतर माणसांना उभारायला पण जागा नव्हती, कारण वरून पाणी येत होतं. आता पर्याय जागासाठी चांगलं म्हणजे स्मशानभूमी बांधतात ते चांगलं काम करतात. एकंदरीत आपण पाहिलं की प्रथम महासभेमध्ये निशाताई भोईर यांनी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ठोस पावलं उचललेली आहेत. महापौरांच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न कसा मार्गी लागतो हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद. लाईव्ह जागृत वसई.